माझी जन्मठेप भाग 128. हा भाग कै वासुदेव बळवंत गोगटे पुणे यांच्या स्मरणार्थ सौ विशाखा विजय मराठे गोगटे सोलापूर यांनी प्रायोजित केला आहे. संपाचा प्रत्यक्ष पुढाकार जुन्या राजबंदीवानांनीच घ्यावा आणि सर्वांच्या वतीने त्यांनीच मागण्या सांगाव्या असे काही बांधवांचे म्हणणे पडले. परंतु त्या योगे संपाच्या मुख्य हेतूचीच नव्हे तर प्रसंगविशेषी राष्ट्रीय कार्याचीही हानी होण्याचा कसा संभव आहे हे मी माझ्या सहकार्यास समजावून दिले. प्रत्यक्षच पुढे झाल्यामुळे बारीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांस जी हवी ती संधी मिळून मला आणि जुन्या राजबंदीवानांना अलीकडेच ज्या थोड्या बहुत स्वतंत्र फिरण्याच्या सवलती देणे केवळ निर्बंधरित्या अकॉर्डिंग टू जेल रूल्स निरुपाय म्हणून अधिकाऱ्यास भाग पडले होते, त्या सर्व सवलती काढून घेऊन मला खोलीत रात्रंदिवस पुन्हा कोंडून ठेवण्यात येईल. त्यामुळे संपाची बातमी हिंदुस्थानात पोहोचवण्यासाठी माणसे धाडणे, पत्रे धाडणे, युद्धाच्या बातम्या बाहेरून नियमाने आणून देणाऱ्या सहाय्यकांपासून वर्तमानपत्रे घेणे, ती लपून छपून वाचणे, संपामुळे बंद झालेल्या राजबंदीवानांच्या बातम्या परस्पर पोचवून त्यांना एका दावणीत धोरणाने वागता यावे असे बेत करणे आणि कळविणे, ही सर्व संपाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे करणे खोलीत आम्हीच बंद होऊन पडल्याने फार कठीण होणार. दुसरे की गेल्या 4-5 वर्षात कारागाराच्या अत्यंत क्रूर अशा पहिल्या प्रबळ टकरीस आम्हास तोंड द्यावे लागल्याने आम्हा सर्वच जुन्या राजबंदीवानांच्या प्रकृतीवर हानिकारक परिणाम होऊन त्या खंगून गेल्या होत्या. आम्हास आणखी हातकड्या, कोठडी बंद्या, कुग्रास अन्न आणि प्रसंगी वेत खाण्याचाही उपचार करायला भाग पाडणे म्हणजे आमच्या जीवासच धोक्यात घालणे होते आणि तेही संपासारख्या तात्कालिक आणि स्थानिक फुटकळ कार्यासाठी. अशा कार्yi जीव देण्यास निघणे म्हणजे केवळ राष्ट्रीय हिताचीच हत्या करणे होते. एकदा पुढे पाय टाकल्यावर तो मागे घेणे अधिकच हानीचे होते. त्यापेक्षा आता ही संप, प्रतिवाद, इन्कार्या इत्यादी स्थानिक चळवळ नवीन आलेल्या ताज्या दमाच्या 100-125 मंडळीतील लोकांनीच काही दिवस पाळीपाळीने अंगावर घेऊन चालवावी हेच अधिक युक्त होते. तिसरे महत्त्वाचे कारण, जे विशेषतः मीच काम सोडून पडणे अनिष्ट ठरविणारे होते, ते हे की त्या योगे माझा हिंदुस्थानात पत्रही टाकण्याचा अधिकार त्यामुळे हिरावून घेतला जाता. वर्षभर ज्याला कारागारीय कोणतीही शिक्षा नाही, त्यास वर्षातून 1 वेळ पत्र टाकता येणार. मी बंद होतो तर पत्रही बंद होते, पण माझे पत्र बंद होणे म्हणजे संप तर राहोच, परंतु राजकीय बंदीवानांच्या सुटकेच्या प्रश्नाचीच महत्त्वाची हानी करणे होते. कारण की राजबंदीवानात ज्या एका दोघांच्या पत्रास हिंदुस्थानातील पुढाऱ्यांच्या, वृत्तपत्रांच्या आणि जनतेच्या कानापर्यंत पोचता आले असते, त्यांनी तशी सर्व राजबंदीवानांची चर्चा करणारी किंवा कोणत्याही रीतीने अधिकाऱ्यास झोंबणारी पत्रे टाकण्याचे वेडेपण करण्याचे शहाणे साहस कधीही केलेले नव्हते. बारी रागावता ना? बरे, जे लोक पत्रातून आपल्या सहीने सत्य ती माहिती लिहिण्यास आणि सर्व राजबंदीवानांच्या हिताची चर्चा करण्यास धजणारे राजबंदी होते, त्यांच्या पत्रांची हिंदुस्थानातील जनतेवर परिणाम करण्यासारखी प्रसिद्धी होण्याचे किंवा त्याची तशी चर्चा होण्याचे परिस्थितीमुळे अशक्य होते. अशा स्थितीत माझ्या एकट्याच्याच पत्रास ते काम करणे अपरिहार्य झालेले होते.
माझे धाकटे बंधू माझ्या एकट्याच्याच नव्हे, तर त्या नावाखाली आणि त्या निमित्ताने सर्व राजकीय बंदिवानांच्या सुटकेचा प्रश्न हिंदुस्थानात सारखा प्रचलित ठेवण्यास झटत असत, हे जनतेस ठाऊकच होते. त्यास माझ्या वार्षिक पत्राचा प्रबळ आधार मिळत असे. माझे वार्षिक पत्र येताच त्याच्या भराभर प्रती केल्या जात आणि त्या हिंदुस्थानातील अनेक पुढाऱ्यांच्या हाती पडत. त्यापैकी कित्येकांकडून ते पत्र वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले जाई. कित्येक उत्कट देशभक्त आपण होऊन त्या पत्राची प्रत करण्यास येत आणि ती एक पवित्र आठवण म्हणून संग्रही ठेवीत. पॅरिसपर्यंत त्या वार्षिक पत्रांच्या प्रती कशा जात आणि तेथे हिंदी लोक त्या किती उत्सुकतेने आणि भक्तीने वाचून त्याच्या प्रती करून कशा सांभाळून ठेवीत, ते बॅरिस्टर असफ अली यांनीही फॉरवर्डमध्ये प्रसिद्ध केलेच होते. त्या पत्रातून मी केवळ पोर्ट ब्लेअरच्या कारागारीय कागाळ्यात एवढ्या गाळी. बाकी राजबंदिवानांच्या सुटकेसाठी काय काय चळवळी केल्या पाहिजेत, त्या प्रश्नास हात घालण्यास पुढारी कसे भितात, सरकार क्रांतिकारकांना आणि त्यातही मला राजबंदिवान म्हणून म्हणण्यासही कसे कचरते, ते त्यांचे करणे किती विपरीत आहे आणि म्हणून लोकांनी ते कसे खोडून काढले पाहिजे इत्यादी चर्चाच करीत होतो असे नसून, त्यात शक्य तेव्हा या ना त्या निमित्ताखाली देशास हितावह असणारी राजकीय, सामाजिक आणि धार्मिक मतेही प्रदर्शित करीत होतो. विशेषतः लढाईत जो पर्यवेक्षक त्या पोर्ट ब्लेअरच्या कारागारावर होता, तो एकंदरीत बऱ्याच उदार स्वभावाचा असे आणि मी वर्षभर प्रत्यक्ष निर्बंध भंग न करता राहिलो म्हणून प्रसन्न होऊन मला बऱ्याच निरंकुशपणे पत्र लिहू देई. केवळ कारागारीय उल्लेख त्यात नसले म्हणजे मग तो सहसा पत्रात खोडाखोडी, बारी जळफळला तरी करीत नसे. ह्या सवलतीचा मी शक्य तेवढा लाभ घेण्यास चुकत नसे. कारागारीय माहिती इतर प्रकारांनी धाडावी लागे आणि ती तशी धाडली जाऊन केव्हा तरी काहीतरी वर्तमानपत्रातून येतच असे. परंतु तशा गुप्तपणे धाडलेल्या आणि माझ्या सहीने प्रत्यक्ष सरकारी अधिकाऱ्यांच्याच द्वारे धाडलेल्या माझ्या वार्षिक पत्रात अर्थातच फरक असे. माझ्या या पत्राचा काउन्सिलपासून तो झोपडीपर्यंत अधिक परिणाम होई आणि गुप्त पत्रे 10 टाकावी तर 1 पोचणार आणि त्यातून झाले तर अर्धेच प्रसिद्ध होणार. पण माझे पत्र तर निश्चितपणे अधिकाऱ्यांच्या मुद्रेसह हिंदुस्थानभर प्रस्तुत होणार. एतदर्थ ह्या पत्रास धाडण्याची आणि त्या योगे स्वदेशी माझ्या मतांची आणि राजबंदिवानांच्या सुटकेच्या प्रश्नाची चर्चा सारखी प्रज्वलित ठेवण्याची ही संधी मी सहसा कर्तव्य म्हणूनच गमावीत नसे. ह्या आणि इतर कारणांसाठी मी संपाची योजना अशी ठरवली की जुन्या राजबंदिवानांना म्हणजे मला, माझे बंधूंना आणि श्रीयुत जोशी यांना, कारण बाकीच्या जुन्या राजबंद्यातील कित्येक तर भानसिंगास मारले हे त्यास माहीत असूनही ते आपणास काही एक माहीत नाही, इतरांशी आमचा काहीच संबंध नाही असे स्पष्टपणे सांगून संपास कोण उत्तेजन देतो कोण नाही इत्यादी बातम्याही देण्यास मागे घेत नसत, तेव्हा संपात त्यांनी येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे जुन्या राजबंदिवानांना सोडून नव्यांपैकी ज्यांच्या प्रकृतीस परिणामकारक असा अपाय होण्याचा संभव नाही, त्यांनी संपात प्रत्यक्ष काम सोडून भाग घ्यावा. प्रथमतः राजबंदिवानांना कोणते अधिकार पाहिजे आहेत आणि भानसिंगाची मारहाण हे संपाचे केवळ तात्काळ निमित्त असून मुख्य कारण आणि मागणी म्हणजे राजबंदिवानांस
राजबंदीवानांप्रमाणेच वागवण्यात यावे हे कसे आहे हे लेखी कथनात दोघा पुढाऱ्यांनी लिहून द्यावे. ते लिहून न घेतले तर काहींनी अन्नत्यागाच्या संपाची धमकी द्यावी आणि कोणीही प्रकृती विकोपास जाई तो कोठडीत सडत पडण्याचा हट्ट धरू नये किंवा अन्नत्यागाने प्राण देऊ नयेत असा बेत ठरला. संपाच्या समर्थनार्थ आणि देशात खळबळ माजविण्यासाठी शक्य ती खटपट करणे हे आम्ही अंगावर घेतले. त्या विरहित माझ्या बाहेर राहण्याने पोर्ट ब्लेअरच्या वसाहतीतील शिक्षणाधिक जे सार्वजनिक प्रचार कार्य आम्ही हाती घेतलेले होते तेही अव्याहत चालू शकले. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.